असं क्रिकेट पाहायला मिळेल. जमाल जमाल या आपण जमाल कुठे आहात या ठिकाणी संपर्क साधायचा. उचलायला येऊ का? चला 25 मिनिटांचा अवधी असेल. आपण 25 मिनिटांमध्ये पहिली इनिंग कंप्लीट करायची आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट झाले पाहिजे. त्याच्यानंतर थोडंसं वेळेचं बंधन आहे. वारंवार आम्ही आम्हाला सूचित करतोय. ज्वेल ऑफ नोव्हेंबरचा एंड आहे. आमदार दमदार पाटील सर. यस बॉलर मिस्टर पाटील सर. शिंदे सर पहिल्याच बॉलला पाठवलाय स्लॉटच्या बाहेर. काय स्टाईल आहे या बॅटरची. पहिलाच स्लॉक स्लिपचा फटका आणि गेला डिपिश मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या रिझनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट बिग सिक्स. षटकार कोण आहे बॅटर? चंदन तलवार हे नाव लेखांकित झालेलं आहे अमित टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. सारसोले गावाला एक चांगलं मोटिवेट देणारं क्रिकेट मागील काही वर्षे तो खेळला मिस्टर चंदन. आडनाव आहे तलवार. हो सफल झाल्यानंतर हाय कोऑर्डिनेशनचा वापर केलाय. इट्स अ सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरची सीमा रेषा भेदला. कुठल्याही प्रकारचा फुटवर्क नव्हता. आपल्या हाय कोऑर्डिनेशनने मनगटाने या शॉटला बहरदार पद्धतीने एक्स्ट्रा कव्हर्समध्ये फेकून दिला. अजून एक चौकार. टेक्निकली पाहिलं तर नव्या युगाच्या नव्या क्रिकेटचं एक चांगला दमदार स्ट्रोक. धावसंख्या 10 या आकड्यात दुहेरी अंकात. 10 आकडा जेव्हा जेव्हा स्कोअरबोर्डवर येतो ना अमित अमर तेव्हा मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण. या 10 अंकाने जर्सी सचिन असा जयघोष आपल्याला पाहायला मिळतो अनेक विश्वचषकांमध्ये देखील. आणि नुकताच भारताने T20चा विश्वचषक जिंकला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर. हे आहे करावे गावचं वैकुंठवाशी गणपतशेठ क्रीडांगण. हो बॅकफुटवर जातोय बॉल. जशास तसं प्रत्युत्तर. तेरी एक तोंबेरी एक. जशास तसं उत्तर देतोय आणि पहिल्या विकेटचं पतन. या चेंडूचं विश्लेषण करताना स्पॉट जर पाहिला ना गुडलेन स्पॉटवरील अचानक उसळला चेंडू आणि खांद्याचा वापर केलेला चेंडू होता आणि गतीवर स्वार होता गोलंदाज मिस्टर शिंदे सर. आणि पहिलं विकेट इन टू द डगआउटमध्ये मिस्टर तलवार चंदन डगआउटमध्ये. डिसेंबर 2026 मध्ये बदल होणार आहे. अजून एक बदल जो बदल गोलंदाजा करता असेल. हो आता मात्र गतीवर स्वार झाला आहे. कुठलंही प्रत्युत्तर नव्हतं. रवी जाधव सर यांच्याकडे सरळ चेंडू सोडून दिला. डॉट बॉल सातत्याने जे मोटिवेशन दिलं ना गणेशने. 63 डावांचा आकडा टार्गेट सेट झाल्यानंतर 5 विकेट तब्बल. अनेक वेळा वारंवार उल्लेख करावा लागेल त्या गोलंदाजाचं कारण P1चं षटक हाताळलं. आता मात्र चंदन रवी जाधव सर यांच्याकरता. हो गती परिवर्तन. काय कंट्रोल आहे ना या गोलंदाजांचा. हा सराव चांगला आहे आणि खऱ्या अर्थाने कंट्रोल इट्स अ मॅक्सिमम कंट्रोल आहे आणि स्विंग दाखवतायत. हलकीशी फ्लाईट हा सरावाचा पूर्णपणे चित्र पाहायला मिळतं. एक चांगला सराव तुम्हाला मनोधैर्य देतं मित्रांनो. कुठलाही क्रिकेट खेळा चांगला नेट प्रॅक्टिस आणि सराव करा. आता मात्र गती परिवर्तन केलं आणि झेल टिपतोय. 1 हँड झेल. अजून एक विकेट 6वा विकेट. डगआउटमध्ये जाताना पाहतोय रवी जाधव सर यांना. अजून एक विकेट इन टू द डगआउटमध्ये. सुरेख खेळ या ठिकाणी पाहायला मिळते कुशल 11 जय गणेश सारसोले संघाचा. बघा धावफलकावर एक आपण पाहिलं तर 3 धावा 6 विकेट असा आकडा पाहायला मिळतोय. 3 धावा तब्बल 6 विकेट ज्याच्यामध्ये 5 विकेट पहिल्याच षटकामध्ये गणेश याने अचीव केल्या मिळवल्या. मिस्टर गौरव दलवी नेक्स्ट बॅटर. गौरव P2चं षटक आहे. पॉवर प्ले 2चं षटक आपण पाहताय. वाशी बॉईज संघाचा संघर्षपूर्ण क्रिकेट. अजूनही सामना मध्ये ट्विस्ट आहे का. एखादी चांगली इनिंग वाशी बॉईज संघाच्या डगआउटमध्ये एक रोमहर्षक वातावरण निर्माण करेल का. आलाय डावपुरे हाताचा बॅटर मिस्टर गौरव दलवी.
ओहो हो हो ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्कर डिलिव्हरी, डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. धाव सगळ्या स्थगित, स्थिमित 3 या आकड्यावर, 3 धावा आणि 6 विकेट तब्बल. आपण पाहता वाशी बॉयज संघाच्या डगआउटमध्ये आहेत. पुन्हा एकदा गौरव दलवी, बघूया एखादा चौकार षटकार. अर्जुन तलवार याच्या बॅटमधून, चंदन तलवार याच्या बॅटमधून याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळेल का? हा ऑन ड्राईव्हचा कार्पेटच्या साह्याने येतोय, चौकार येतोय. मला वाटतं सीमारेषा गाठली जाते. प्रयत्नांची पराकाष्ठा केली मी म्हणेन त्या क्षेत्रामध्ये, लॉंग ऑन रिझनमध्ये, मात्र यश मिळालं नाही आणि हा आलाय त्यांचा हा झेल खेळ झाला इथे. फिनिश, कॅप्टन परतलाय. या मॅच मध्ये कॅप्टनची विकेट, तब्बल 2 मॅच मध्ये जर गोलंदाजा विचार केला हरदेव तर 7वी विकेट. काय म्हणाल गोलंदाजाच्या विश्लेषण बल हरदेव? नक्कीच सुरेख गोलंदाजी, कॅप्टनची विकेट काढली आहे आणि नवीन फलंदाज येतोय. आता मात्र एक या संघाचा अनुभवी खेळाडू रवी पाटील. गणेश मंदिर एंड कडून लॉंग ऑन लॉंग ऑफ आपण पाहू शकतो. डीप मिड विकेट सवल, डीप स्क्वेअर लेग, इनसेट सर्कल, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, व्हेरी क्लोज बॅकवर्ड गली. गणेश गुफरान कमजिंग बॉल, हवेमध्ये खेळला बॉल, डाऊन द बॉल, येईल का क्षेत्रक्षेत्र जरूर आलेत पण कोण पकडेल? दोघांच्या मध्ये मात्र टप्पा पडला लोन लँड मध्ये. तोपर्यंत 2 दाबा मत वसूल के 2 ने उंची मिळते. धावसंख्या पुढे सरकते 23 वर. 23 वर 3. शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल हॉपॉली गेले, लाप केला, टायमिंग नव्हतं, एलिमिनेशनची राहिली कमतरता. 2 आल्या, 5 चेंडूचा खेळ आणि जिथे 40, आता मात्र 40-35-40च्या दरम्यान अपेक्षा करायला हरकत नाही हरदेव. सर नक्कीच कुठेतरी सारसोळे संघाचे आपण गोलंदाजीचे प्लॅन्स बघू शकता. गोलंदाजी करताना कुठेतरी वाईट चेंडू टाकण्याचा प्रयत्न, फलंदाजाच्या दूर आवाक्याच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, एकही अजूनपर्यंत शॉर्ट बॉल टाकलेला नाही. इथे मात्र पुन्हा एकदा फुल चेंडू टाकलाय, कुठेतरी टायमिंग होत नाही, एलिव्हेशन मिळत नाहीये आणि पुन्हा एकदा अजित सारखा फलंदाज बाद होतोय. मोठा हदरा, आणखी एक विकेटचं बदन गजानन तुर्बेला लागला. मोठा हदरा जो स्लॉगिंग ओढण्यासाठी, मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातो. मोठमोठ्या फटक्यामध्ये वक्कप बरं होता तो फलंदाज होता तंबूच्या बाहेर जाताना. 4थी विकेट पाहू शकता इन ऍक्शन मध्ये. प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून रोनक, खूप क्लीन क्वालिटी, जे घर बसलेले रेडी राहायचं आहे आपला संघ घेऊन. यानंतर लगेचच मॅच खेळवली जाईल याची नोंद घ्यायची आहे. शाबास संघाचा कर्णधार. येस, पहिलं मॅच टेबल बोलूया. ये वेळचा स्पीडअप करा. अजून एक मॅच आज कंपल्सरी, एक मॅच क्वालिफायर होईल टॉप ऑफ 3 मध्ये. जे 2 सकाळच्या सत्रात मॅच जिंकल्या के ग्रुप शाबाज, त्याच्याच बरोबर लढत असेल या टीम मधून जिंकणारा विजेता संघ. बॅक टू द क्रिकेट मजा येईल. मॅच मध्ये जर पकड बदलत अजितला तो एक अफलातून स्पेल टाकणं गजानन गरजेचं आहे. स्वतः कॅप्टन समोर अजितच्या. पहिलाच वेगवेगळा चेंडू कट केला, बॅकपट केला, इथे सिंगल, रिस्की सिंगल. बॅटपोड केलं, जागा बनले, त्याला कट केलं, बॅकपट गालीचं क्षेत्रक्षण तैनात होतं. सिंगल घेतली, सिंगलने सुरुवात झाली, खातं खोललं चंदन तलवारने आपल्या बरोबर टीमचं 1ने. क्रिकेटचे कॉपी बुक फटके मारतोय इथे. षटकार लागल्यानंतर 3 धावेचा फटका. आता मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतोय चंदन, या संघाचा सर सेनापती. मात्र सुरेख टायमिंग आणि इथे चांगला फटका चंदनाच्या बॅटमधून. चौकार लगावतोय, चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, धावसंख्या धावफलकावर लागतीये 1 गडी बाद 18. येस, लॉंग ऑन थोडस दूर होतं, त्याला बीट केलं कॅप्टनने आणि सनसनी जोर. आता मात्र मोमेंटम कम्प्लिटली स्विप झालेलं आहे. आज 8 संघ आणि 8 संघामधून एक संघ आज टॉप ऑफ 3 ला. बॉलिंग क्रमांक 2 गणेश मंदिर कडून दिपेश करत, बॉलिंग मार्क पर ही कम्स इन टू स्कीपर कॅप्टन चंदन तलवार. फसला फटका, परंतु क्षेत्रक्षण खाली, तिथे पोहोचून नामांकन होतं. आणखी सिंगल
यात दाबा आता फक्त करायचे काय पॉवर प्लेचे मॅन्डेट पॉवर प्ले त्यामध्ये फक्त 7-8 आल्याच्या मॅचमध्ये षटकारासाठी 5,000 रुपये, 3 षटकार खेचले 10,000 रुपये, 5 चौकार खेचले तर 5,000 रुपये अशी बक्षिसांची लयलूट पाहायला भेटते. नौका फलंदाज जातोय मंदार. एक चौकार खेचला तर 5,000 रुपये. मिताज भंडारे यांच्याकडनं एक चौकारसाठी 5,000 रुपये. पण एकदा गोलंदाज येतोय नौका गोलंदाज चंदन तलवार. सुरेख फटका पाहायला भेटतोय. चपड्यात शिक्षा आला नाही या पण एक धावसंख्या करू शकत नाही. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या दिंगत होते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धाव पडका लागतात त्या म्हणजे 10च्या घरात 10 लॉट्स ऑफ 1 विकेट्स अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. व्यक्तिक पहिलं संघाचे दृश्य षटक घेऊन आलाय चंदन तलवार. एक जबरदस्त महाराज चेंडू पाहायला भेटला. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. पण एकदा गोलंदाज तयार. फलंदाज येतोय स्ट्राईक मध्ये तो म्हणजे मंदार. नीलकंठ भंडारीकडनं 3 षटकारासाठी 5,000 रुपये. पण एकदा चंदन तलवार तयार. 10-12 पालन सरनाप धावतोय पॉपीला पार करतोय टाकतोय फेकतोय फुल प्रकारचे चेंडू प्रहार करतोय. निटसपाट्यात चेंडू आला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होते. चेंडू फेकतोय. चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्या करू शकत नाही. एक धावसंख्येवरती मात्र समाधान म्हणावं लागतंय. एक धावसंख्येने संघाची धावसंख्याचा विचार केला धावसंख्या धावपडका लागतात त्या म्हणजे 11च्या घरात. इथे मात्र प्रहार करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. मात्र इथे मात्र मोठा फटका मारून देत नाहीये चंदन तलवार. व्यक्तिक पहिलं संघाचे होते दुसरं घेऊन आलाय तो म्हणजे चंदन तलवार. पुन्हा एकदा पहिल्यांदाच स्ट्राईक मध्ये आलाय फलंदाज तो म्हणजे मयूर भंडारी. व्यक्ती 4 धावसंख्येत खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जबरदस्त फटका पाहायला भेटतोय. चेंडू मध्ये चेंडू जातोय बिग 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 आउट ऑफ द पार. षटकार सुरेख फटकेबाजी. असे समर्थक असले तर नक्कीच स्पर्धेला तर मजा येणारच आणि या सामन्याला पण मजा येणार. पण एकदा धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपडका लागतात त्या म्हणजे 17च्या घरात 70 लॉट्स ऑफ 1 विकेट्स अँड सेकंड ओव्हर. इथे मात्र प्रहार करतोय. इथे मात्र विचार केला स्कोअरचा विचार केला. स्कोअर तर मोठा करायचा असेल तर चौकार आणि षटकार तर मारावेचा लागतील. इथे मात्र व्यक्तिक खेळतो 10 धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपडका लागतात त्या म्हणजे 17च्या घरात 1 बाद 17. पुन्हा एकदा गोलंदाज चंदन तलवार इथे मात्र मागं ठरतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातले टाकण्यासाठी तयार. 10-12 पंच धावतोय पॉपला पार करतोय टाकतोय फेकतोय फेकला गेलाय चेंडू जातोय आउट ऑफ द पार. बिग बिग दादा 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 थांब तू थांब दादा.
या बेलापूर मतदारसंघ असेल, नवी मुंबई शहराकरता असेल, ताईने दिलंय आपल्या समर्पित जीवनाची वाटचाल. जाऊया मॅचकडे. मॅच ऑन आहे. एका बाजूला टार्गेट सेट झालाय. संध्याकाळचा सूर्य आपल्याला दिसतोय आणि पहिला बॉल हाय अंगावर अदल्ला. तोपर्यंत एक डाव कंप्लीट करण्यामध्ये यश. टार्गेट सेट झालेला या ठिकाणी एकूण 50 या आकड्याचं अचिवेबल टार्गेट असेल का बिपिन? संध्याकाळचं सत्र आहे. कुठेतरी सूर्य अस्ताकडे चाललाय. हवामानामध्ये झालाय बदल. आपण पाहताय त्या झाडांच्या छटा आहे. आमदार चषकाचं हे दमदार क्रिकेट. एका बाजूला संघर्ष चालू आहे सारसोले या संघाचं. अरे दादा काय धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 लॉस ऑफ 0 विकेट आपण पाहताय. हो सातत्याने पुन्हा एकदा कनेक्टिव्हिटी चांगली आहे. लॉंग लेगचं क्षेत्र गाठतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार भावनाला आवर घाला दादा जरा. येस रुद्र वडापाव सेंटर कडून जर शहाबाज संघानं हा सामना जर जिंकला ना किंवा संख्या 16 या आकड्यावर 16 धावांचं धावफलक. आता मात्र मर्यादित 18 चेंडूमध्ये 34 धावांचं इक्वेशन. 34 धावांचे आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट. क्षणाला बदलणारा गैरसंबंध जपा. हे दिलीप पाटील सर आम्हाला नेहमी सांगतात. मैदानाच्या बाहेर संबंध जपा. ते लेजंड आहेत तरी देखील आम्हाला एका मुलासारखं प्रेम करतात. धन्यवाद दिलीप पाटील सर. शॉटम फटका मारलाय, पाठवलाय त्याला सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार बघा. आता त्या दादांच्या भावना बघा जरा. अजून एक षटकार आलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 30 या आकड्यावर. बिपिन काय म्हणशील या 50 धावाच्या टार्गेटला? संघर्ष पूर्ण या बॅटिंगनं एक प्रकारे प्रेक्षकांच्या मनामध्ये कोरलेलं आहे. नक्कीच दादा, कारण धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 50 होत्या. पहिली सलामीला आलं होतं ते म्हणजे चंदन आणि विराज तर आऊट झाला, पण चंदन तलवार हा विकेट मिळणं गरजेचं होता. पण तो विकेट मिळत आला नाहीये. आता मात्र धावसंख्या पुढे सरसावत आहेत. समीकरणं बदलली आहेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 30च्या घरात. आता मात्र 20 धावसंख्या जिंकण्यासाठी चेंडू आहेत ते म्हणजे शिल्लक 15 आणि 20. रुद्र वडापाव सेंटर यांच्याकडून काय बक्षीस लावायचे आहेत का दादा? 10,000 हॅट्रिकसाठी 10,000 रुपये. धन्यवाद दादा, धन्यवाद. नाही आवाज थोडा आला नाही का नाही म्हणून विचार केला तुम्हाला विचारावं दादा. 10,000 ओके दादा. हॅट्रिकसाठी 10,000 रुपये. रुद्र वडापाव पुढे एकदा गोलंदाज तयार. धावतोय, पॉप्युलर पार करतोय, टाकतोय, फेकला गेलाय, बिरकावलाय चेंडू जातोय. बिग हिट आउट ऑफ द पार. षटकार.
धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. बॅट कट आहे का दादा? बॅट कट आहे का? नाहीये. ओके, धन्यवाद दादा. 4+1 या बाईकच्या एक्स्ट्राज अवंतरच्या रूपानं भरणा होईल. बघा लाराची नजर त्या बाईकवर आहे. तर का लारी. नसावी? सर्वात जास्त सपोर्ट करणारा खेळाडू आहे, समर्थक आहे आणि माझ्या गावाचा खेळाडू त्या बाईकवर त्याचं नाव कोरलं पाहिजे प्लेअर ऑफ द सिरीजचा. ही मजा आहे आमदार चषकाची. ओहो फिनिशिंग टच. यस. हो 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 वाट खेळ. चंदन तलवार याची बॅट हवेमध्ये आणि मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळी करता. टाळ्या झाल्या पाहिजेत. कुशल 11 जय गणेश सारसोले. वाजव रे वाजव. जबरदस्त खेळ पाहायला भेटला चंदन तलवार याचा. सुरेख अशी खेळी चंदन तलवार याची. कौतुक करावं थोडं कमी या चंदन तलवार याचं. एक जबरदस्त कुशल 11 जय गणेश संघ सारसोले हा ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करतोय. सुरेख असा खेळ पाहायला भेटला. आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा शेवटचा सामना रंगला होता. शाबाज वर्सेस सारसोले कुशल जय गणेश यांच्यामध्ये लढत पाहायला भेटली होती आणि 50 धावांचा पाठलाग करताना सारसोले संघ मात्र ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करतोय.